This is general knowledge, and this is a competitive examचा एक क्वेश्चन म्हटल्यार जाता. It is a competitive examचा question. It's because of 100 years of independence. Exactly right. सगळ्याजण ताळयो वाजयतात. And because of 100 years of independence. Next हांव तुकाच विचारता बाय, why it is a विकसित भारत? कारण आम्ही कित्या खातीर म्हणून विकसित भारत म्हणटा? To see the India developing. Exactly, we are developing country. We are not undeveloped. We are the developing country and we want to fully develop by 2047. म्हणून विकसित भारत 2047 बस. Thank you, congratulations for you. आम्ही विजन पळोवपाक जाय विकसित भारत 2047 चे. आणि हे जर विजन पळयतले आसत जाल्यार each and every state wants to develop their plan. त्या खातीर आम्ही म्हटला की गोयचो प्लॅन इज विकसित गोवा 2037. आम्ही सगळ्यात पेक्षा म्हणजे बाकीच्या सगळ्या स्टेटी पेक्षा 10 वर्सां पयलीं फुल्ली डेव्हलप्ड जातले. कित्याक जातले हांव तेंय सांगता. कारण कंपॅरिजन आमकां जरी लिबरेशन 14 वर्सां लेट मेळ्ळें आसत. इन 1961 वी हॅव लिबरेटेड भारत देश हो 1947 स्वतंत्र जाल्लो. बट तरी सुद्दां कंपॅरिजन विथ द अदर स्टेट आमी बाकीचे पॅरामिटर्स म्हणजे ताका 13 फ्लॅगशीप प्रोग्राम्स म्हणटा. हर घर नल से जल, हर घर शौचालय, हर घर इलेक्ट्रिसिटी, सगळ्या पॅरामिटर्सांनी 80% ऑफ द टार्गेट वी आर अचीव्ड 100%. इफ यू कंपेअर अस विथ द कर्नाटका अदरवाइज विथ द नॉर्थ ईस्टर्न स्टेट हाज्या बरोबर जरी कंपेअर केलें आसत जाल्यार आमी कितलेशेच फुडें आसा. इन GDP, GSDP, पर कॅपिटा इनकम, इन एवरीवेअर वी आर द हायेस्ट. त्या खातीर आमचो टार्गेट जो आसा हो जो टार्गेट आसतलो हो 2037 म्हणजे 10 वर्सां पयलीं आमी आमचे विकसीत गोवा हे कंप्लीट करपाक जाय. देशाच्या स्वातंत्र्याक जेन्ना 100 वर्सां पुराय जातली तेन्ना आमी डेव्हलपिंग स्टेट म्हणून उरपाक जायना, डेव्हलपिंग कंट्री म्हणून उरूंक जायना. इट इज फुल्ली डेव्हलप्ड आसपाक जाय. आणि तोच विजन ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आमच्या मुखार दवरला की विकसित भारत. आणि हे कोण करपाक शकतलो? इट इज नॉट ओनली द PM, CM एंड मिनिस्टर्स आणि स्टेजीर बसलेले न्ही. इट इज यू पीपल. याद दवरात, इट इज यू पीपल. वॉट एवर यू आर कॉन्ट्रिब्युटिंग टू दीस स्टेट, वॉट एवर यू आर कॉन्ट्रिब्युटिंग दीस कंट्री, ते कन्वर्ट जातले की विकसित भारत 2047. आणि ताका लागून आमचे कॉन्ट्रिब्युशन्स कितें आसतले? ऑल पीपल सगळे जाण 20 वर्सांच्या सकयल आसा. तेन्ना विकसित भारत 2047 जेन्ना जातलो तेन्ना तुमी सगळे जाण हे तुमच्या 42 एजीचेर आसतले. ऑलरेडी तुमी कॉन्ट्रिब्यूट केल्ले आसतले आणि तुमी म्हणजे आमी जेका म्हणटा की एक्चुअली जे तुमचे व्हडले कॉन्ट्रिब्युशन आसतलें आनी पुराय देश जेन्ना डेव्हलप जातलो आसतलो ताजो बेनिफीट आमच्या पेक्षा 50 वर्सां तुमकां चड मेळटलो. वी आर एट द एज ऑफ 50s. ओके, तुमी एट द एज ऑफ 20s आसा. म्हणजे मॅक्झिमम लायफ स्पॅन 90 इयर्स जरी धरलो आसत जाल्यार आमी आनी 40 इयर्स म्हणटा तशें. बट तुमच्या खातीर अनदर 70 इयर्स आर देर. म्हणजे चड बेनिफिट्स कोणाक मेळटलो आसत जाल्यार तो तुमकां मेळटलो. चड कॉन्ट्रिब्यूट कोणी करपाक जाय आसत जाल्यार ते तुमी करपाक जाय. आनी ते कॉन्ट्रिब्यूट कशा पद्दतीन करचें हाज्या खातीर विजन आसा. हे सगळें सांगता आसतना देर आर द 4 पिलर्स. आमी जेका म्हणटा की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर सदोदीस 4 पिलर्सचेर उलयता. इट इज द नारी शक्ती, वुमन एम्पावरमेंट, युवा शक्ती, youth empowerment, it is किसान शक्ती, फार्मर्स एम्पावरमेंट एंड गरीब कल्याण, इज द वेलफेअर ऑफ द पुअर. ह्या 4 पिलराचेर आमकां मोस्टली आमची कंट्री चलोवपाची आसा. हांगासर खंयसरूच आमी जेन्ना म्हणटा आसत नारी शक्ती इज द वुमन एम्पावरमेंट, युवा शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण. आय एम टॉकिंग ओनली अबाउट द युवा शक्ती. हांव बाकीच्या कंपोनंटाक हात लायना कारण बाकीचो कंपोनंट इट इज द जनरल म्हणजे सगळ्या लोकां खातीर आसा. आनी वेगवेगळे भितरल्यान म्हणजे आमी म्हणटा सर म्हाका खबर आसा. बट जर आमकां कॉम्पिटिटीव एग्जाम आनी आमी नोकरेचो जर विचार करता आसत जाल्यार म्हाका दिसता आमकां आतां खबर आसपाक जाय. वी वॉन्ट टू डेप्युटी कलेक्टर जावपाचो आसत जाल्यार ताजें प्रिपेरेशन म्हाका दिसता आतां सुरू करपाक जाय आनी तें डे 1च्यान सुरू जावपाची गरज आसा. आमकां जर एखादो सादो क्लार्क जरी जावपाक जाय आसत जाल्यार वी वॉन्ट टू क्रॅक द एग्जाम ऑफ द स्टाफ सिलेक्शन कमिशन आनी वीच इज अ ट्रान्सफरंट एग्जाम. आणि नाव इट इज एन CBT बेज. इट इज टोटली कॉम्प्युटर बेज. तुम्ही कॉम्प्युटर वयल्यान उठच्या पयलीं तुमकां तुमचे मार्क्स कळटले. तुमी टॅलंट कितले आसा पळय न्ही तुमचो रिजल्ट हो तुमच्या डायरेक्टली सिटा वयल्यान उठच्या पयलीं तुमकां कळटलो. हांवें सुरवातीकूच हो विशय इतल्याच खातीर सांगलो कारण आमी जर हांगासर आसत विकसीत गोवा 2037 जर आमकां कॉन्ट्रिब्यूट करपाक जाय आसत जाल्यार आमी कशा पद्दतीन करतले हाची सुरवात आयच्यान जाता. हाची सुरवात हांगासल्यान जाता. आमी जर वेरियस थिंग्स खूब कितें आसा आमकां कॉन्ट्रिब्यूट करपा खातीर बट ताचो प्रयत्न हो पयल्या दिसाच्यान जर जालो जाल्यार इट इज पॉसिबल आसा. अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. आनी ताका लागून म्हाजें म्हणणें आसा आमी विकसीत गोवा 2037 हाजेर वयता आसतना
आमकां फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, इट इज इकॉनॉमिकल इन्फ्रास्ट्रक्चर, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, इन्स्टिट्यूशनल इन्फ्रास्ट्रक्चर एंड एनवायरमेंटल इन्फ्रास्ट्रक्चर. वी आर वर्किंग ऑन द 5 पिलर्स. हांव जेन्ना फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचेर उलयता जाल्यार फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तुमी कंपेर करात, ज्या कॉलेजीत तुमी बसल्या 5 वर्सांच्या पयलीं हें इन्फ्रास्ट्रक्चर हांगासर नाशिल्लें. आफ्टर दीस गव्हर्मेंट कम्स इन द पावर तेन्नाच हें सगळें, नो डाउट इट इज अ डेम्पो चॅरिटी हॅड मेड, बट द गव्हर्मेंट हॅड प्रोवायडेड द रेस्ट ऑल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर दीस इन्स्टिट्यूट, फॉर ऑल ऑफ दीस इन्स्टिट्यूट. याद करात, कारण तुम्ही सगळे जाण बसलेले कदाचित 18 वर्सां आसात, 10 वर्सां फाटल्यान वचत जाल्यार तुमकां खंय कितें आशिल्लें खबर नाशिल्लें. ऑल दीस कॉलेजीस आर इन पेंजीम सिटीज, देर इज अ कंजेशन. हांव जेन्ना फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचेर उलयता, फॉर लास्ट 10 years गोंयांत जालो इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, जुवारी बीच, अटल सेतू, मनोहर पर्रीकर बायपास, एवरीथिंग. नॉट ओनली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, आगबाद म्युझियम, वेरियस फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर ह्या 10 वर्सांनी. हे कोणा खातीर? हे विकसीत गोवा खातीर, हे तुमच्या खातीर. आमी म्हणटा दीस हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा पळय हे एड ऑन जाता स्टेटी खातीर, आनी तें करपाचें काम हे सुदोदीत स्टेट करीत आसता. आमी इकॉनॉमिकल इन्फ्रास्ट्रक्चरचेर उलयता आसतना टू गिव बूस्ट फॉर द इकॉनॉमी वी आर प्रोवायडींग द पॉलिसीज. आमी एक्ट तयार करता, पॉलिसीज तयार करता थ्रू अवर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स मीन्स EDC. वी आर रेडी टू गिव द डिफरंट CMR PMEGP, प्रधानमंत्री. हांवें कित्याक उलयता म्हणजे तांच्यांनी जशें म्हटलें की डे 1च्यान जो भुरगो, आय एम कॉंग्रेच्युलेटिंग फॉर द डेम्पो कॉलेज, बिकॉज तेंच्यांनी इनिशियली द डेम्पो स्टार्टअप्स जे आहा पळय न्ही ते आज म्हाज्या हस्ते इनॉग्रेट केले. खंयचीच कॉलेज करिना. कॉंग्रेच्युलेशन्स फॉर द मनोज कामत एंटायर टीम. तांच्यांनी कॉलेजींतल्या भुरग्यां कडल्यान स्टार्टअप करून घेतले. हांव ताजेर येता म्हणून सांगला हांवें. इट्स व्हेरी गुड. इट इज अ इनोवेटीव प्रोजेक्ट. ही आयडिया कोणाच्या तकलेंत केन्ना येवंक नाशिल्ली. आपल्या ट्रेडिशनल कॉलेजीस BA, BCom, BSc डिग्री घेवपाक जाय म्हणून शिकूं नाका. डिग्री कशीय मेळूं शकता. तुम्ही कॉलेजीन येयना जाल्यारूय डिग्री मेळूं शकता. आज एक्सटर्नल देर इज अ सो मेनी डिग्रीज आर अवेलेबल. तुम्ही जस्ट यू कॅन सीट द एक्झाम आनी यू विल गेट द डिग्री. फक्त डिग्री घेवपाक शिकपा नाका, तर शिकता आसतना आपूण कितें तरी वेगळें करतलो ह्या हातूंतल्यान जर शिकले आसत जाल्यार म्हाका दिसता तो खूब मोठें करूं शकता. 2 दिसाच्या पयलीं आमचो स्टार्टअप कॉन्क्लेव जाल्लो. आय डोंट नो हाऊ मेनी युअर टीचर्स हॅव अटेंडेड. स्टार्टअप कॉन्क्लेव एट द ताज हेरिटेज हॉटेल. डॉक्टर मनोज कामत हॅज अटेंडेड. आणि त्या स्टार्टअप कॉन्क्लेवात मुद्दाम हांव करपाक जाय म्हणून सांगता तुमकां. म्हणजे जवळपास 650 स्टार्टअप्स हॅव स्पॉन्सर्ड बाय द गोवा गव्हर्मेंट. आमी स्पॉन्सर करता म्हणजे कितें करता? वी आर गिविंग द 10 lakhs rupees एज अ सीड फंडिंग. इट इज नॉट अ लोन, इट इज अ सीड फंडिंग. डायरेक्टली 10 लाख रुपया सरकार तुमकां दिता. तुम्ही तुमचो ओन स्टार्टअप सुरू करचो. स्टार्टअप्सची आयडिया, इट इज नॉट ओनली द IT जॉब. बऱ्याच जाणांक दिसता स्टार्टअप म्हटल्या उपरांत त्या ITतल्याच भुरग्यांनी कितें तरी करपाक जाय, इंजिनियरिंगच्या भुरग्यांनी कितें तरी करपाक जाय. इट इज नॉट सो. एनीवन कॅन गो फॉर द स्टार्टअप. एनी स्टार्टअप. इट कॅन बी द एग्रीकल्चरल स्टार्टअप, इट कॅन बी हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप. खंयचोय स्टार्टअप जो आसा हो कोणाच्यान सुरू करपाक जाता. म्हणून द डे 1च्यान आपल्या तकलेंत आसलेल्यो आयडियाज ह्यो जर आमी प्रमोट करपाक सुरवात केल्यो आनी ताजेर जर काम करपाक सुरवात केलें जाल्यार बऱ्यांतलो बरो स्टार्टअप हे कॉमर्स स्टुडंट सुद्धा करपाक शकता. आनी इट इज अ पॉसिबल आसा. गव्हर्मेंट ऑफ गोवा देर आर द डिफरंट स्किम्स. हांव तितून वतना वेगवेगळे वेरियस स्किम्स आर देर. ह्या हातूंतल्यान फुडें वचूं शकता. इट इज सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. गोंयांतलो जर तुमी सोशल इन्फ्रास्ट्रक्चर पळयलो मिन्स इट इज फॉर द सोशल वेलफेअर्स. म्हणजे गोंयांत तशें पळोवंक वचत जाल्यार आमी इट इज वन ऑफ द बेस्ट सोशल इन्फ्रास्ट्रक्चर इज क्रिएटेड. तितून सगळ्यो स्किम्स आयल्या. हांव इन डिटेलान वचना. हांवें सांगता आसतना एकूच म्हणजे वी आर गिविंग द दयानंद सामाजीक सुरक्षा योजना पासून दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड. खबर ना जाल्यार तुमकां हांव सांगता फॉर द एनी पीपल जर कोणी प्रायवेट हॉस्पिटलान वचून सुद्दां जरी ट्रिटमेंट घेवपाची जाली आसत जाल्यार गोंय सरकारान ताका DDSSY कार्ड प्रोवायड केला which gives you maximum 4 lakhs rupees your health insurance. It is for the general public. No one is paying, only the 100 rupees they are paying for that car. This is the social infrastructure. हांव ती ग्रह आधार आनी हातूंत तितून वचना. फक्त तुमच्या म्हायती खातीर सांगता फॉर युअर बेनिफीट. तुमकां खबर आसपाक जाय म्हणून फॉर द एनी गोंयांतल्या खंयच्याय स्टुडंट्सा खातीर म्हणजे वन हू इज इलिजिबल फॉर द स्कॉलरशीप देर इज एन CM स्कॉलरशीप पोर्टल इज अवेलेबल फॉर द एनी स्कॉलरशीप. म्हणजे गोंयांतलो एक सुद्दां भुरगो हो आपल्या कडेन पयशे ना म्हणून तो आपलें शिक्षण घेवपाक वरूंक शकना. आज सुद्दां जाय जाल्यार तुमी CM स्कॉलरशीप पोर्टलाचेर वचून पळयात. त्या पोर्टलाचेर गेल्या उपरांत SC आसतलो, ST आसतलो, OBC आसतलो, इन्क्लुडींग EWS आसतलो, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. हाज्या सकयल सुद्दां म्हणजे दोज आर इलिजिबल फॉर द स्कॉलरशीप
आम्ही विथ इको पोर्टल डेव्हलप केला. विदिन द 15 days त्यांची स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटाचेर परत जमा जाता. परत लास्ट 13,000 भुरग्यांनी ताजो बेनिफिट्स घेतलो की डायरेक्टली तांच्या 15 दिसांच्या भितर स्कॉलरशिप ते इलिजिबल आशिल्ली ती स्कॉलरशिप तांच्या पोर्टलाचेर तांकां मेळ्ळी. म्हणून सांगता दीस कम्स अंडर द सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. वेरियस सोशल स्किम्स वी आर डुईंग इट फॉर द पीपल. हे सगळे सोशल इन्फ्रास्ट्रक्चराच्यान येता. इंस्टिट्यूशनल इन्फ्रास्ट्रक्चर, द डिफरंट कॉलेजीस एंड डिफरंट इंस्टिट्यूशन्स, the grant in aid and private we are constructing in the state of Goa. We are planning for now for our own complex in the university for agriculture new agriculture college आम्ही सुरुवात केली. न्यू फिशरीज कॉलेज सुरुवात करता, न्यू वेटरनरी कॉलेज सुरुवात करता. इन माय टेन्युअर these 3 colleges we are starting. गोंयांत नॅशनल फॉरेन्सिक सायन्स कॉलेज कुट्टी हांगासर जालें. नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट इट इज फॉर तुमच्या खातीर सुद्धा नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पॅरलली तुम्ही डिग्री घेता असताना यू कॅन टेक द सर्टिफिकेट कोर्स ॲट अ दोनापावल. दोज आर इंटरेस्टेड इन द वॉटर स्पोर्ट्स, दोज आर इंटरेस्टेड इन द टुरिजम, पॅरलली डिग्री किंवा सर्टिफिकेट घेवपाचें तुमी हांगा शिकतात. बट ताज्या बरोबर तुमकां दिसलें की आपूण 3 म्हयन्याचो कोर्स तो नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटान जर आपल्याक करपाक जाय, यू कॅन टेक द एडमिशन. यू विल गेट एडिशनल डिग्री. हांवें म्हणून म्हटलें इट इज एन स्किलिंग इज इम्पॉर्टंट, नॉट द ट्रेडिशनल डिग्री इज इम्पॉर्टंट. आणि ताकाच लागून म्हणजे नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट सारकेले देशातले एकमेव इन्स्टिट्यूट आमच्या दोनापावल आसा की आमच्या खातीर गौरवाची गजाल आसपाक जाय, गोंयकारा खातीर आसपाक जाय आसा, हें म्हत्वाचें आसा. आनी दुसरे कडेन ना. आनी ते नो डाउट इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ विच इज द 50% सीट इज रिजर्व फॉर द गोवन. इट इज आयुष इन्स्टिट्यूट एट धारगड 50% सीट इज रिजर्विंग फॉर द गोवन स्टुडंट. हे सगळे ह्या 6 वर्साच्या टेन्युअरांत गोंयांत जालां. दीस इज एन इन्स्टिट्यूशनल इन्फ्रास्ट्रक्चर. आम्ही हे सगळे कोणा खातीर करता तर हे सगळे गोंयांतल्या आनी गोंयांतल्या भुरग्यां खातीर करता. इट इज एनवायरमेंटल इन्फ्रास्ट्रक्चर. आनी हे सगळे करता आसतना एनवायरमेंटलचो बॅलन्स उरचो म्हणून वी आर वर्किंग ऑन द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. द सस्टेनेबल डेव्हलपमेंट जेन्ना गोल चॅक करता इट इज एवरी थिंग्स म्हणजे फ्रॉम द वॉटर टू द सॅनिटेशन एंड द एनवायरमेंट हे सगळे करता आसतना म्हणजे आमी वी आर अचीव द 3rd पोझिशन इन द कंट्री. आमी 7th पोझिशनाचेर आशिल्लो वेन आय हॅव टू ओवर एंड टुडे वी आर एट द 3rd पोझिशन. दॅट एम आसा की आमी 1st पोझिशनाचेर सस्टेनेबल डेव्हलपमेंटांनी पावचे. हाज्या खातीर आमी सातत्यान काम करीत आसा. बायोडायवर्सिटी बायोडायवर्सिटीचो बूक तुमकां गिफ्ट करपाचो आसा. इट इज वन ऑफ द बेस्ट बायोडायवर्सिटी वी हॅव प्रिजर्व हाडपाक लायला हांवें. गोंयांतले वन ऑफ द बेस्ट बर्ड स्पिसीज, मोर दॅन 450 बर्ड स्पिसीज वी हॅव कॅप्चर्ड इन द कॅमेरा. वी आर गिविंग द गिफ्ट टुडे टू यू युअर कॉलेज. हे सगळे जे सरकार कित्याक करता इट इज फॉर द एनवायरमेंटल इन्फ्रास्ट्रक्चर्स. आमी जर पळयत जाल्यार हे सगळे तशे खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे सुरळीत आमी तयार करीत आसता. हांव हे सगळे सांगता आसतना ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी युथा खातीर कितें केलें हें फक्त तुमच्या मुखार दवरता. माय भारत पोर्टल तुमी हो प्रोग्राम सोंपल्या उपरांत माय भारत पोर्टल हो लॉगीन करून पळयात. यू गेट वॉट आर द म्हणजे करियर ऑपॉर्च्युनिटीज ह्यो ऑप्शन तुमच्या कडेन कितले अवेलेबल आसा हें तुमच्यात लक्षात येतलें. देशांतलो पयलो PM आसतलो. तेणी फाटली 11 वर्सां इज इंटरॅक्टींग वीथ द पीपल. नो वन हॅज इंटरॅक्टेड दीस वे. तुम्ही मुद्दामून हांव इट इज नो डाऊट हांव म्हाज्या म्हणजे पार्टीचो भारतीय जनता पार्टीचो PM म्हणून सांगना. तुम्ही जर मन की बात कार्यक्रमांक रेग्युलरली जर म्हयन्यांतल्यान एकदां पळयलो आसत यू आर गेटिंग द वास्ट नॉलेज इन वेरियस फील्ड. म्हणजे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत ह्या देशात इनोव्हेशन कितें चल्लां आनी आमी जाका म्हणटा विरासत से विकास तर म्हणजे ट्रेडिशनली कितें आशिल्लें आनी आतां डेव्हलपमेंट कितें जाता हाजी नॉलेज अर्द्या वराच्याच त्या प्रोग्रामांतल्यान जे आहा पळय न्ही म्हयन्यांतल्यान एकदां गेन करात. तुमकां कळटलें की ह्या देशात कितल्या मोठ्या प्रमाणात म्हणजे इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, रिसर्च हो जावपाक लागलेलो आसा आनी हें कळपाची गरज आसा. आनी म्हणून तर म्हणजे आमी सातत्यान सांगता आसतना ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी ह्या विकसीत भारताचें स्वप्न दवरता आसतना म्हणजे 3 गजालींचेर म्हत्व दिलां. वीच इज एन जॉब एंड स्कील बिल्डिंग. सेकंड वन इज एन स्टार्टअप एंड इनोव्हेशन. थर्ड इज एन एम्पावरमेंट एंड द स्मॉल बिजनेसीस. वेन हांव जॉब आनी विशेश करून म्हजे समोर यूथ आसा म्हणून हांव जॉब एंड स्कील डेव्हलपमेंट जेन्ना उलयता फाटल्या 2 वर्साच्या कार्यकाळांत 10 lakhs परमनंट गव्हर्मेंट जॉब हॅज क्रिएटेड इन द लास्ट 2 years. आमच्या गोंयांतल्या जाणांनी कितल्या जाणांनी मेळयले आसतले. गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे जॉब आमी मेळोवचे न्हू अशें कितें आसा. आमी कित्याक म्हणजे आमचें थिंकींग खूब बारीक कित्याक दवरता. जेन्ना 10 lakhs जॉब ऑपॉर्च्युनिटीज ते अवेलेबल जाता
हार्डली गोंयांतलो कोण तरी एकटो किंवा दोग जाण सिलेक्ट जाता, एकटो किंवा दोग जाणां म्हणटलो. पण ह्या कॉम्पिटिटीव एक्झामीची तयारी जर डे वनच्यान केली आसत आनी तितून आमचोय जरी आमी बारीक असले जाल्यार आमचोय शेअर जो आसा तो खूब मोठो आसूं शकता. ताज्या खातीर आमी फ्रॉम द डे वन म्हणून म्हणटा परत, यू आर द फर्स्ट डे, स्टार्ट फ्रॉम टुडे. सो प्रिपेरींग फॉर दीस म्हणटा 2 lakh crores इज एलोकेटेड फॉर द स्कील ट्रेनिंग एंड जॉब जनरेशन. 2 lakh crores कित्या खातीर तर फर्स्ट टायम देशात पयले फावटी स्कील डेव्हलपमेंट नावाची नवीन मिनिस्ट्री स्टार्ट जाली. नो वन हॅज थिंक अबाउट, गेल्या 60 वर्सांक कोणी विचार करूं नाशिल्लो. द स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्री स्टार्टेड रिसेंटली इन 2015-14. प्रधानमंत्री कौशल्य म्हणून हांव तुमकां म्हणटा की वायल डुईंग युअर ग्रॅज्युएशन ऑल्सो देर आर द डिफरंट स्किलिंग स्वयं पोर्टल आसा, स्वयं पोर्टलाचेर चलात. ऑनलायन देर आर द डिफरंट कोर्सीस. तुम्ही आत्ताच्या आमी म्हणटा डिजिटल एड्युकेशनाचो फायदो खूब मोठ्या प्रमाणात घेवं शकता. तुमची डिग्री 3 वर्सां कंप्लीट जाता म्हणसर म्हाका दिसता 10-12 डिप्लोमाचे सर्टिफिकेट तुमच्या बरोबर आसपाक शकता. जो स्वयं पोर्टल 1 crore इंटर्नशिप्स इज लॉन्च बाय द यूथ. गोंयांत एप्रेंटिसशीप प्रोग्राम आमी स्टार्ट केलो. एप्रेंटिसशीप प्रोग्राम 27,000 यूथ हॅव पार्टिसिपेटेड इन माय एप्रेंटिसशीप प्रोग्राम. म्हणजे एक वर्क कल्चर जो आसा तो गोंयांत खूब मोठ्या प्रमाणात आमी डेव्हलप केला. जो तो पयलीं उठटालो की फक्त आपल्या गव्हर्मेंट जॉब दी. आज एप्रेंटिसशिपाक गेल्या उपरांत ताका कळपाक लागला की काम कितें आसा. इट इज नॉट ओन्ली द गव्हर्मेंट बट इन द प्रायवेट सेक्टर ऑल्सो द यूथ हॅव जॉयन. हे आशिल्ले जॉब आनी स्कील डेव्हलपमेंटाचे. आज आमच्यो ITIs इज अ टायअप विथ द टाटास. 160 crores हॅव टाटा हॅव गिवन फंडेड अस. 240 crores ऑफ रुपीज आमी घालून पुराय ITIs वेल डेव्हलप केल्ल्यो आसा. ITIनी न्यू एंटरप्रिनर कोर्सीस आमी सुरवात केल्या. म्हणजे हॉस्पिटॅलिटी कोर्स वी हॅव स्टार्टेड फ्रंट ऑफिस इन ITI ऑल्सो. म्हणजे 6 months ताज्या बरोबर जर आमी टायअप करून 6 महिने फक्त ITIच आसता भुरगे. उरलेले 6 महिने ते सगळे जाण हे आमच्या ताज आनी ह्या बाकीच्या सगळ्यांनी आसता. दिस टायप ऑफ न्यू. हांव फक्त तुमकां इतकेच खातीर सांगता, तुमच्या कडल्यान ही मेसेज जी आसा ती सगळ्या युथा पर्यंत पास ऑन जावपाक जाय. ह्या गोंयांतलो एक सुद्दां यूथ वो अनस्कील उरपाक जायना. ताजे कडेन जे स्कील आसा ते अपस्कील जावप हे कळाची गरज आसा. सेकंड वन ऑन द स्टार्टअप एंड इनोव्हेशन. आमी जर पळयत जाल्यार इंडियन आत्तां स्टार्टअप कितले आसा. इंडिया नाव इज द 3rd country इन द स्टार्टअप्स. 1.6 lakh स्टार्टअप्स हॅव क्रिएटेड मोर दॅन 17 lakhs जॉब. 2014च्या पयलीं स्टार्टअप नावाची चीज कोणाकूच खबर नाशिल्ली. स्टार्टअप म्हणजे कितें इन्क्लुडींग वी आर ऑल्सो कोणाक खबर नाशिल्ली. 2014च्या उपरांत स्टार्टअपचो बूम जो गोंयांत आयलो, देशात आयलो, जवळपास 1.6 lakh स्टार्टअप. पण हे अजूनही जर तुम्ही पळयशात की स्टार्टअप म्हणटा तुमी पण लिस्टेड कंपनीज कितल्यो जाल्यो. इट इज ओन्ली द 5,000 लिस्टेड कंपनीज. आतां पासून आपली कंपनी ही सुरू जावपाक जाय आसा जाल्यार आपलो आतां स्टार्टअप जावपाक जाय. लिस्टेड कंपनीन केन्ना तरी ते कन्वर्ट जातले. हाजो विचार जो आसा पळय, जो तरणाटो आतां करपाक शकता, देन ओन्ली इट इज पॉसिबल. 1,000 crores एज फंडींग फॉर द स्पेस सेक्टर. आमी सगळे जाण म्हणजे चंद्रयान गेले तितक्यांनी आमकां पयले गेले चंद्रयान सगळ्या जाणांनी. पण त्या चंद्रयानाचो डोम खंय जाल्लो खबर आहा तुमकां? त्या चंद्रयानाचो फुडलो डोम जो आशिल्लो, चंद्रयान सगळ्याक वयर वयताना पळयला काय पळोवना? हय काय ना सांगात न्ही. पळयला न्ही. ताजो फुडलो डोम खंय केल्लो खबर आहा तुमकां? गोंयांत केल्लो आमच्या पिलर्णा इंडस्ट्रियल इस्टेटी हांगासर. तेजो फुडलो डोम हो गोंयांत जाल्लो आमचो कायनेको सरदेसाय कायनेको कंपनीत ह्या गोंयांत तयार केल्लो. म्हाका तर जाय इन फ्युचर थंय जे सायंटिस्ट बशिल्ले पळय न्हू, तेंच्या मदीं तुमच्यांतलो कोण तरी सायंटिस्ट बसलेलो थंयसर म्हाका जाय. दॅट इज द फ्युचर. हे फ्युचर आमकां पळोवपाक जाय आनी ताजो विचार जो आसा पळय न्ही हो आतां करपाक जाय. आनी म्हणून तर आमी पळयता की 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्टार्टेड इन द डिफरंट स्कूल्स फाटल्या 10 वर्सांच्या भितर. इन फ्युचर जर आसा आमी तशें जर पळयता 28 crores हॅव बीन इन्वेस्टेड टू बिल्ड द 12 इंडस्ट्रियल हब्स आनी मोर दॅन 100 इंडस्ट्रियल पार्क पुराय देशात वेगवेगळे कडेन सुरवात जाल्या. आमी पळयता की रिसेंटली इन वेर्ना वी हॅव स्टार्टेड विथ न्यू कंपनी विथ इज एन जर्मन कंपनी रिसेंटली स्टार्ट केली गोंयांत. अशा पद्दतीच्यो ग्लोबल इन्वेस्टमेंट आतां गोंयांत येवपाक लागलेल्यो आसा. इन फ्युचर ताजी प्रिपेरेशन्स जी आसा पळय ही आतां सुरू जावपाक जाय. म्हाका खूब बरें दिसलें की म्हणजे डॅम्पो कॉलेजींतल्यान पास आवट जावपी भुरग्यांक जर 9 lakhs रुपीजची पॅकेज मेळटा. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर स्टुडंट्स अँड फॉर यू ऑल्सो फॉर दीस टायप ऑफ पॅकेज. गोंयांतल्या खंयच्या ट्रेडिशनल कॉलेजीन येदी व्हडली पॅकेज कोणाक दिवंक नाशिल्ली. प्रोफेशनल कॉलेजीन दिल्या आसतली. बट आय थिंक दीस इज द फर्स्ट टायम द 9 lakhs रुपीज एन्युअली ही पॅकेज मेळप. पण आमी एम दवरचो पडटलो की तेदीच पॅकेज आपली आसपाक जाय किंवा तेज्या पेक्षा चड पॅकेज आपल्याक मेळपाक जाय.
इट इज नॉट जस्ट दॅट म्हणजे हांव ग्रॅज्युएट जावपाक जाय म्हणून जालो ना. म्हणून म्हटलं विकसीत भारतात जर आपलें कॉन्ट्रिब्युशन कितें आसतलें आसत जाल्यार आपूण जें काम कितें करता, आपूण जें अचीव कितें करता, दॅट इज अवर कॉन्ट्रिब्युशन्स. ताच्या खातीर वेगळें कांयच करपाची गरज ना. म्हणजे आपुणूय जरी सक्षम जालो आसत आनी आपलें कॉन्ट्रिब्युशन दिलें जाल्यार खूब मोठें आसा. इन फ्युचर म्हणजे 50,000 मोर टिंकरिंग लॅब आनी AI सेंटर एंड सेंटर ऑफ एक्सिलन्स पुराय देशात सुरवात करता. नाव द आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज हे फ्युचर आसा आनी त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक्सिलन्स सेंटर डिफरंट हातूंतल्यान सुरवात करपाक लागलेले आहा. एंड थर्ड इज इन स्मॉल बिजनेसीस मीन्स MSMEs जे आमी कंटिन्युअसली उलयता. इट इज मुद्रा लोन ऑलरेडी स्टार्टेड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. तुमी जरी फाल्यां बँकेत गेले आनी तुमकां सांगलें आपल्याक मुद्रा लोन जाय न्ही जाल्यार बँक ना म्हणूंक शकना. इनिशियली यू आर गेटिंग द 50,000 ऑफ द मुद्रा लोन इनिशियली. आतां ते 20 lakhs पर्यंत गेला. म्हणून म्हणटा कितेंय जरी बिझनेस आपलो मायंडसेट बदलप ही गरज आसा. आनी फक्त म्हणजे शिकता आसतना फक्त शिकपाक जाय अशें कांय ना. तातूंतल्यान आपुणूय बी ताजो बिझनेस आतां पासूनय जर सुरू केलो आसत जाल्यार अशा पद्दतीचे वेगवेगळे बिझनेसीस आमी सुरू करूं शकता. आनी ते करपा खातीर द गव्हर्मेंट ऑफ गोवा हॅज स्टार्टेड वीथ द EDI एंटरप्रिनरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द ब्रांच इन आवर EDC. आमी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे पणजे आमचें आसा थंयसर आमी स्पेशली एंटरप्रिनरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हाजी ब्रांच ओपन केला. एनीवन वॉन्ट्स टू डू द बिझनेस तुमी जर तेंच्या कडेन वयशात जाल्यार हँड होल्डिंग जे करपाक जाय, वॉट टायप ऑफ बिझनेस, वॉट स्कील यू हॅव अँड वॉट इज द फ्युचर, हे जे आसा पळय EDI आपल्या परीत पुराय सांगत आसता. हे सगळें करपाक आमी अटल इन्क्युबेशन सेंटर वी हॅव स्टार्टेड एट द GIM सांखले. हांगासर आमी स्वताचे आमच्या दिता सबसिडीज फॉर द कोवर्किंग स्पेस एंड इंटरनेट एंड क्लाउड सर्विसीस वी आर प्रोवायडिंग टू द गव्हर्मेंट ऑफ गोवा. रिएम्बर्समेंट ऑफ द R&D म्हणजे रिसर्च तुमी कितें करता आसत जाल्यार ताजो पुराय रिएम्बर्समेंट दिवपाचें काम सातत्यान सरकार करता. 10 lakhs रुपीज ग्रँट फॉर द कॉलेज टू स्टार्ट ऑर टू ग्रो द इन्क्युबेशन सेंटर. तुमी स्वताचें तुमचें सुरू करपाक 10 लाख रुपया सरकारा कडल्यान दिता. म्हणजे त्या कॉलेजीन सुद्दां आपलें इन्क्युबेशन सेंटर सुरवात करचें. म्हाका दिसता डेम्पो कॉलेजीन इनिशिएटीव घेवन यू कॅन टेक दीस ग्रँट एज द फर्स्ट कॉलेज सो दॅट ह्या वर्साचें म्हाका सांगता आसतलें बरें दिसतलें. अशा पद्दतीची इन्स्टिट्यूशन्स सपोर्ट दिवपा खातीर 635 DPIITT रिकॉग्नायज स्टार्टअप गोंयांत आसा आमच्या. बऱ्याच जाणांक म्हणजे गोंयांत पयलीं जेन्ना स्टार्टअप कॉन्क्लेव जालो तेन्ना आमच्या लक्षांत आयलें की इतक्या बऱ्या पद्दतीचें इनोवेटीव काम म्हणजे डिझायनिंगांतलें काम जर आयज भारतांत जर खंय जाता आसत जाल्यार आमच्या मोयरान जाता. मोयरा ही बार्देसांतली विलेज आसा. ऑल ओवर द इंडिया सगळे डिझायनर जर खंय येवन आसात जाल्यार ते मोयरा एक ओल्ड हावस घेवन ते वेगवेगळ्या पद्दतीचे डिझायन कोण इमेजीन करूंक शकना. बट दीस इज ह्या पद्दतीचें काम हें गोंयांत सुरवात आसा. म्हणजे 281 सर्टिफायड स्टार्टअप IT प्रमोशन सेल 281 आतां पर्यंत आमी अप्रॉक्सिमेटली 4 crores of rupees we have distributed as a subsidy, not as a loan, just as a subsidy we have given for the young minds, the young entrepreneurs. आत्ता कोण तरी आपलो ग्रॅज्युएट जाला आनी आपलो स्टार्टअप सुरू केला हांच्या खातीर आमी डिस्ट्रिब्यूट केला. ताच्यानी आपल्यो आयडिया प्रेझेंट केल्यो येवन ताच्यानी आपलो स्टार्टअप दाखयलो. ओके, हे सुरू केला. इन फ्युचर वी आर स्टार्टिंग विथ द ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर इन द स्टेट ऑफ गोवा. दॅट इज एन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आनी हाच्या रिलेटेड जो इनोवेटीव करपाक शकतलो ताका हातूंत ऑपॉर्च्युनिटी मेळपाक शकतली. द सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्किलिंग आमी गोंयांत सुरवात करपाचें आसा. स्टेट डेटा सेंटर SDC हे गोंयांत आमी सुरवात करपाचें आसा. इन AI बेस्ड चॅटबोट गोवा ऑनलायन. मुद्दामून गोवा ऑनलायन पोर्टलाचेर वचून पळयात आमकां बरेचशे फावटी आमी कितल्यो सर्विसीस कश्यो आसा हांवें त्या ट्रेडिशनल हातूंतल्यान भायर सरात आनी पळयात. गोवा ऑनलायनाचेर एकदां वचून पळयात. मोर दॅन 270 सर्विसीस वी आर गिवींग ऑन ऑनलायन. तुमी तुमची रेजिडन्स सर्टिफिकेट काडटा आसतले, कास्ट सर्टिफिकेट काडटा आसतले, गो ऑन ऑनलायन आनी एकदां पळयात. तेजेन चॅटबोट आमी ऑलरेडी AI बेस्ड चॅटबोट पळय हाचेर सुरवात केला. म्हणजे ताजो एक्सपिरियन्स तुमी घेवपाक जाय, तुमी उलोवपाक जाय, बाकीच्यांक तुमी सांगपाक जाय. ट्रेडिशनली गांवांत ही जर सगळी टॅक्नॉलॉजी पावयतली आसत जाल्यार ती युथाच्या मार्फतूच पावपाक शकता. ती आमच्या कडेन सगळी कडेन इट इज एन वी हॅविंग द कॉमन सिटीजन सर्वीस सेंटर. मोर दॅन 270 सिटीजन सर्वीस सेंटर रनिंग बाय यूथ जे स्वता तेंच्यांनी चलयतात आनी लोकांक ह्यो सर्विसीस दिवपाचें काम हें सदोची सुरवात करता. गोवा ओपन आमी सातत्यान पळयता की अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो इनिशिएटीव ह्यो आमी घेयत आसा. उदरच्यान मनोज कामत उलयता आसतना तेंच्यांनी म्हटलें की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आत्मनिर्भर भारत हे स्वयंपूर्ण गोंय आय स्टार्टेड बाय मी इन 2020. सेल्फ रिलायंट गोंय जावचें. सेल्फ रिलायंट इन वॉट सेक्टर?
एग्रीकल्चर आसतलें, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चर, इन्क्लुडींग द स्किलिंग एंड रिस्किलिंग. इट इज नॉट ओन्ली द ट्रेडिशनल एग्रीकल्चर. गोंयांत आसपी ती स्किल्ड मॅनपावर जाय ती सुद्दां गोंयकारां कडल्यान तयार जावपाक जाय. आनी तातूंत स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग करपाचें काम हें सातत्यात आमच्या सरकारान सुरवात केलां. म्हणून हांव तुमचे कडेन मागतां की विकसीत भारत, विकसीत गोवा हाच्या खातीर आयडियाज मागपा खातीर आज डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स तुमच्या मदीं आयल्या. सो दॅट फुडल्या 6 म्हयन्याच्या भितर आमी डॉक्युमेंट रेडी करतले विच इज फॉर द विकसीत गोवा 2030, विकसीत गोवा 2037 आनी विकसीत गोवा 2047. म्हणजे इट इज एन शॉर्ट टर्म, मिड टर्म एंड लॉंग टर्म. ह्या 3 हेजेर आमी आमचो गोल एंड टार्गेट सेट केला की आमी 2030 पर्यंत आमी खंय पावतले, वॉट टायप ऑफ डेव्हलपमेंट विल बी देअर इन द स्टेट. की 2037 पर्यंत आमी फुल्ली डेव्हलप्ड स्टेट आसपाक जाय. आनी ताज्या खातीरच आमी सगळे जाण मेळून जर काम केलें आसत जाल्यार म्हाका दिसता इट इज पॉसिबल आसा. पण ह्या सगळ्या सेक्टरान इन्क्लुडींग द हेल्थ सेक्टर हे सगळे अशा पद्दतीचे आमी वेगवेगळ्यो पॉलिसीज ह्यो करीत आसा. म्हाका दिसता इट इज पॉसिबल आसा. आमी हाजेर जर भर दीत जाल्यार तें सगळें करप शक्य जातलें. बट अपेक्षा आसा ती आयच्या तरणाट्यां कडल्यान, अपेक्षा आसा ती आयच्या युथा कडल्यान. तुमी हाजेर भर दिवपाची गरज आसा. आनी हे जर सगळें पळयत जाल्यार म्हाका दिसता हो वर्कशॉप मोमेंटात कन्वर्ट जावपाक जाय. हें विजन मिशनान कन्वर्ट जावपाक जाय आनी हें मिशन मायलस्टोनान कन्वर्ट जावपाची गरज आसा. आनी तें करपा खातीर आमी सगळे जाण तयार आसपाक जाय. आनी तें जर जालें आसत जाल्यारूच आमी म्हणटा तसो फ्युचर रेडी, इन्क्लुझीव, प्रॉस्परस आनी प्राऊड पार्टनर ह्या जर्नीत तुमी सगळे जावचे हाजी हांव अपेक्षा दवरतां. जातलें काय ना? हय काय ना? हय काय ना? हय हय जाल्यार म्हज्या बरोबर जस्ट स्लोगन दियात, भारत माता गे. दोन्ही हात वयर करून, दोन्ही हात वयर करून, भारत माता गे, भारत माता गे, वंदे. हांव म्हणटलो विकसीत भारत, तुमी म्हणा विकसीत गोवा. विकसीत भारत, विकसीत भारत. हांव म्हणटलो क्लीन इंडिया, तुमी म्हणात फिट इंडिया. हांवें फिट इंडिया म्हत्वाचें कित्याक आसा, रिसेंटली आमी योगा डे सगळ्यांनी योगा केलो काय करूं ना? केला न्ही. आमकां फिट आसप गरजेचें आसा. त्या खातीर म्हणजे आमी जर म्हणटा की विकसीत भारत जातलो आसत जाल्यार ती फिट इंडिया आसप म्हत्वाचें आसा. हांव म्हणटलो क्लीन इंडिया, तुमी म्हणपाक जाय फिट इंडिया. क्लीन इंडिया, क्लीन इंडिया. थँक्यू.